नमस्कार मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी अर्पिता आहे ती आता हॉस्पिटलमधून घरी येते. घरी आल्यावरती तिच्या रूममध्ये जाऊन ती आरसा भिंतीला लावलेला बघत असते. इकडे जो समीर आहे तो पोलिसांना त्याच्या आई त्यांना म्हणतो की मी आलो. अर्पिता मॅडमला घरी आल्याला गोळ्या द्यायला सांगितल्या होत्या ना, मी त्या गोळ्या देऊन त्यांना लगेच येतो असं म्हणतो आणि समीर तिथून जातो. इकडे अर्पिताकडे येतो. अर्पिता चेहरा आरशात बघत असते. समीर मग अर्पिताजवळ येतो आणि अर्पिताला काही न बोलता भिंतीचा आरसा काढून घेतो. अर्पिता म्हणते की "अहो समीर असं काय करताय?" तर समीर म्हणतो की "हे बघा अर्पिता मॅडम, तुम्हाला त्रास देणारी एकही गोष्ट मला ह्या घरात नकोय. तुम्हाला जी गोष्ट त्रास देईल ना, ती गोष्ट मी ह्या घरात ठेवणार नाही." असं समीर बोलतो. आणि आता अर्पिता म्हणते की "अहो समीर, असं काही करू नका. आपल्याला खोटं तर नाही बदलणार ना? आरसा काढला म्हणजे काही खरं जे आहे ते बदलेल का? अहो नाही बदलणार. मग कायला काढताय तुम्ही आरसा? नका काढू. अहो राहू दे समीर आरसा." असं म्हणत असते. तर आता अर्पिता असं म्हणल्यावरती समीर म्हणतो की "नाही अर्पिता मॅडम, मी आरसा काढून ठेवणार आता. कारण की मला नको ही गोष्ट आपल्या घरात. अहो माझं आता तुमचा चेहरा बघायचा आहे तुम्हाला, तुम्ही फक्त माझ्या डोळ्यात बघा. अहो तुम्हाला माहिती आहे का अर्पिता मॅडम, माझ्या डोळ्यात बघा तुमचा चेहरा." असं म्हणत असतो. आणि अर्पिता आणि समीर असा आरसा ओढायला जातात. तेवढ्यात आरसा खाली पडतो आणि आरसा फुटतो. तर आता आरशाचे काचेचे तुकडे तुकडे होतात. समीर आणि अर्पिता त्या आरशाजवळ येतात. समीर म्हणतो, "बघितलं का अर्पिता मॅडम, आरशामध्ये तुकड्यामध्ये प्रत्येक तुकड्यात आपल्या दोघांचं प्रेम दिसतंय. त्यामुळे काही गरज नाही आरशाची आपल्याला." असं म्हणतो. आणि आता तो आरसा गोळा करून तो त्याच्या बंटेकडे जातो. बंटीला म्हणतो, "आरसा घेऊन एवढं टाकून ये रे." हे सगळं ती इकडून तिची समीक्षा बघत असते. ती समीक्षा बघते हे सगळं आणि ती म्हणते की "हे सगळं काय आहे?" ती बंटीला थांबवते आणि त्याला विचारते, "बंटी काय आहे त्या पिशवीमध्ये?" तर बंटी बोलतो की "ह्या पिशवीत का? काही नाही आहे." तर ती म्हणजे दाखव म्हणते ना, तर ती बघते आणि म्हणते की "हां, हीच संधी आहे." म्हणजे एवढा जळालेला चेहरा आणि फुटलेला आरसा यानं हीच संधी आहे आता मला, असं बोलत असते. तर इकडं समीर अर्पिताला तिच्या अर्पिताच्या आईची साडी देतो आणि साडी बघून अर्पिता खूप खुश होते. ती म्हणते मला अर्पिता म्हणते की "आईचं प्रेम मला कधीच भेटलं नाही. पण समीर तुमच्यामुळे मला सगळं भेटतंय. मातृत्व तुमच्यामध्येच सगळं काही आहे." असं म्हणते आणि अंगावर घेऊन ती साडी समीरच्या मांडीवर झोपते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.